वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत स्टीम स्टिचिंगची वेगळी एक डिझाईन. या स्टीम स्टिचिंगसाठी डिझाईन करायला आपल्याला लागणार आहे ही चमकी, हा जरी थ्रेड, त्यानंतर निडल आहे आपली 23 म्हणजेच 0.45, त्यानंतर जरदोजी ही, आणि यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. यामध्ये मी जरदोजीचे या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आता यामध्ये मी पहिल्यांदा दाखवते. निडलला खाली टाकायचं, खालचा दोरा वरती घ्यायचा, त्यानंतर यामध्ये ही चमकी, या चमकीला आमच्या इकडच्या भागामध्ये टिकल्या म्हणतात, चमकीच्या टिकल्या म्हणतात. या पद्धतीने पुन्हा एकदा इथे छोटंसं लॉक करून घ्यायचं. पुन्हा एकदा दाखवते. या पद्धतीने टाकायची, त्यानंतर अगदी त्याच्याजवळ एकदा पुन्हा लॉक करून घ्यायचं या पद्धतीने. आता यामध्ये पहिल्यांदा चमकी घेताना एकच चमकी घ्या. आपल्या शुगर बीटसारखं एकदाच 2-3 चमक्या नाही घ्यायच्या, एकच घ्यायची, एकच टाकायची, कारण स्टिचिंग करताना ते तुम्हाला सोपं जातं मग. हां, आता तुम्ही म्हणाल की डायरेक्टली मी चमकीची डिझाईन या पद्धतीची दाखवते, तर नाही, यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार पण दाखवणार आहे. चमकी कशी स्टिच करायची असते, कोणत्या पद्धतीनं जर स्टिच केली तर सोपी, कशा पद्धतीने केल्याच्या नंतर सोपी जाणार आहे, तर मी याचा आता नंतर पुन्हा व्हिडिओ बनवणार आहे. आता या पद्धतीने आपण चमकी इथे स्टिच करून घेतलेली आहे. आता यामध्ये पहिल्यांदा या चमकीच्या वरती असा दोरा काढला सेंटरमधून आपण, आणि यामध्ये आता अशी जरदोजी टाकायची. त्यानंतर ही जी दुसरी आहे चमकी, हिच्यामध्ये न टाकता 3 नंबरच्या चमकीमध्ये स्टिच करून घ्यायचं. या पद्धतीने पुन्हा आपण जी 2 नंबरची चमकी सोडलेली होती, त्या 2 नंबरच्या चमकीमध्ये एकदा पुन्हा स्टिच करून घ्यायचं. तिथून दोरावरती काढायचा या पद्धतीने. पुन्हा यामध्ये एक जरदोजी टाकायची. पुन्हा त्यानंतर एक सोडून द्यायचा, त्यानंतरच्या पुढच्या याच्यात पुन्हा वापस जायचं. पुन्हा जो सोडलेला असतो त्याच्या मधात जाऊन पुन्हा एकदा तिथून एकदा दोरावरती काढायचा या पद्धतीने. एक सोडला, पुन्हा पुढच्या याच्यात या पद्धतीने हळूवार स्टिचिंग केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते याची आउटलाईन ब्लाउजला, नेकला वगैरे.
या पद्धतीने छानपैकी स्टिच करून घ्यायचं. खूप सुंदर दिसते ही डिझाईन. जेव्हा आपण नेकला करतो ना तेव्हा खूप सुंदर दिसते. यामध्ये फक्त थोडंसं अवघड टिकल्यांमधून काढायला अवघड जातं, कारण टिकल्याची साईज जर मोठी असेल तर छान आहे, पण जर छोटी साईज असेल तर त्यामधून निडलचं टोक पटकन बाहेर येत नाही. झालं. इथे शेवटची एंड नॉट टाकून द्यायची. या पद्धतीने पूर्ण डिझाईन या पद्धतीने दिसते. खूप सुंदर दिसते. यामध्ये तुम्ही जरदोजी वेगळ्या कलरची घेऊ शकतात किंवा ह्या टिकल्या वेगळ्या कलरच्या घेऊ शकतात. कॉन्ट्रास्ट कलरमध्ये मॅचिंग जर असेल तुमच्याकडे तर त्या पद्धतीने घेतल्या तर अजून सुंदर दिसते ही डिझाईन. थँक्यू फॉर वॉचिंग.